1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसावरून भाजपच्या निशाण्यावर आलेले ठाकरेंचे उमेदवार स्वतः अमोल कीर्तीकर आपली बाजू मांडण्यासाठी 0 आवर मध्ये उपस्थित आहेत। आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला। अमोलजी, एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे। पण प्रश्न अत्यंत गंभीर आहे। आज आपल्या प्रचारामध्ये मुंबई बॉम्ब ब्लास्टचा आरोपी कन्व्हिक्ट जो झाला, ज्याला सजा झाली, तो आज सामील होता। काय सांगाल? बघा मॅडम, आम्ही ज्यावेळेला प्रचार फेरीत फिरत असतो त्यावेळेला आपल्यासोबत शेकडो लोक त्या ठिकाणी फिरत असतात। काही लोक 2 मिनिटं 5 मिनिटं येतात आणि निघून जात असतात। तशा पद्धतीने अनेक माणसं समोरनं जात असतात। आता ते प्रत्येक माणसाचं कॅरेक्टर काय आहे हे आम्हाला तरी माहिती नसतं, कारण तो जो व्यक्ती तुम्ही किंवा त्यांनी जो सांगितलेला आहे तो काय आमच्या पक्षाचा पदाधिकारी नाही आहे किंवा आम्ही त्याला निमंत्रित केलं गेलं नव्हतं। रॅली जात असताना एखादा कॉमन मॅन ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने आला आणि तो निघूनही गेला। मला असं वाटतं की भाजपच्या लोकांचा आमच्या या सर्व गोष्टींवरती कदाचित वाद असावा, कारण आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि कुठेतरी बदनामी करण्याच्या दृष्टीने आणि बदनाम करून मला असं वाटतं की मतांमध्ये काही कमी जास्त करण्याच्या दृष्टीने ही राजकीय खेळी भाजपच्या माध्यमातून केली गेलेली आहे। आणि मला असं वाटतं की आज रॅली जेव्हा असते तेव्हा आम्ही परमिशन्स काढत असतो, तेव्हा अनेक पोलीस सिव्हिलमध्ये ड्रेसमधले त्या ठिकाणी उपस्थित असतात। आणि जर का समाजाला घातक व्यक्ती जर का त्या रॅलीमध्ये फिरत असेल तर पोलिसांचं काम आहे त्यांना थांबवण्याचं। आणि सध्या पोलीस खात्याचं नेतृत्व त्यांच्याच पक्षाचे नेते करत आहेत, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी त्यांच्या पक्षाकडे सांगायला पाहिजे होत्या। अमोलजी, आपण म्हणताय ते अनेक वेळा राजकारण्यांचे जेव्हा अशा पद्धतीचे फोटो येत असतात तेव्हा ते म्हणत असतात, मात्र या पर्टिक्युलर केसमध्ये तो जो काही व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे त्यामध्ये मुसा अगदी तुमच्या खांद्याला खांदा लावून चालतोय, तुमच्या अगदी बाजूला तुमच्या रॅलीत आहे, तुमच्या नुसत्या रॅलीत सहभागी झालाय असं नाहीये। नाही बघा, कसं असतं, ती रॅली रस्त्यावरती उतरून चालली होती। ॲक्च्युली मी त्या पर्टिक्युलर तो जो पार्ट तो बघितला ना, त्या पार्टची पूर्ण रॅली जर का तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल। आता कसं असतं, एखाद्याला बदनाम करायचं असतं तेव्हा पर्टिक्युलर एक व्हिज्युअल दाखवतात आणि नंतर ते कट करतात। मी पूर्ण रॅली माझी ही रथावर नसते, ज्या ठिकाणी गर्दी असते जी कदाचित ती आवाक्याच्या बाहेरची असते त्या ठिकाणी मी स्वतः खाली उतरतो, आमचे पदाधिकारी खाली उतरत असतात आणि आम्ही त्या रॅलीच्या सोबत चालत असतो। ते चालताना कोण जवळ येईल, कोण 1-1.5 मिनटं 2 मिनटं थांबेल किंवा कोण निघून जाईल ह्याच्यावरती आमचं लक्षच नसतं बिलकुल त्याच्यामध्ये। आणि मला असं वाटतं, मग जर का अशा पद्धतीने आरोप त्यांनी जो केला आहे तर कधी कधी मला शंकाही अशी येते की हे त्यांनीच तर प्लॅन नाही ना केलं। एखाद्या अशा डिस्प्युटेड व्यक्तीला त्या रॅलीमध्ये पाठवायचं, त्याचे व्हिज्युअल्स घ्यायचे आणि आरोप करायचा। मला असं वाटतं जर का तो आरोपी असेल आणि जर का गुन्हेगार असेल आणि जर का अशा पद्धतीने जर का सराईतपणे फिरत असेल तर त्याची अमोलजी, आपण अत्यंत गंभीर असा आरोप भाजपावर करत आहात। एक व्हिडिओ माझा काढला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक स्वतःचं रेकॉर्डिंग केलं। 100% असं असू शकतं असं माझं म्हणणं आहे। असं मॅडम, परत एकदा माझं वाक्य लक्षात घ्या, असं असू शकतं। आणि मला असं वाटतं की का नाही असणार, कारण पर्टिक्युलर पूर्ण रॅलीचा मग त्यांनी व्हिडिओ शूट दाखवायला पाहिजे होतं, म्हणजे तो व्यक्ती आला कुठे आणि गेला कुठे हेही कळलं असतं ना। अमोलजी, असं शिवसेनेबरोबरच का होतं? अगदी थोडे दिवस आधी बडगुजर यांच्याबरोबर नाशिकमध्ये आपण पाहिलं, असाच एक आरोपी बरोबर ते नाचत होते असा व्हिडिओ समोर आला। आज तुमच्याबरोबर मुंबई ब्लास्टचा आरोपी आहे, का असं काय होतं असं नाही? बघा मॅडम, मुद्दा असा आहे की गेले 10 वर्षामध्ये आपण जनतेला काय कमिट केलं होतं ते कमिटमेंट आपण पाहिलं आहे की नाही पाहिलं आहे, ह्या मुद्द्यावरती इलेक्शन लढली गेली पाहिजे। उगीच कुठेतरी कोणाला तरी बदनाम करण्याच्या दृष्टीने जर का अशा पद्धतीने जर का आरोप प्रत्यारोप असतील तर ते चुकीचं आहे। जनतेला हे कळतं आहे, कारण त्यांनाही कळतं आहे त्या पक्षाला की जनता आपल्याला यावेळेला मतदान करणार नाही, त्यामुळे कुठेतरी जनतेचं भान भरकटवायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावरती घेऊन जायचं आणि कुठल्या तरी वेगळ्या मुद्द्यावरती जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं। अशा पद्धतीचं एक घाणेरडं राजकारण हे भाजपच्या माध्यमातून चालू आहे असं माझं मत आहे। अमोलजी, प्रश्न हा आहे की मुसानं आपल्या रॅलीत यावंच का? आता मला असं वाटतं ही गर्दी ही गर्दी जी मी बघतोय आणि त्या पद्धतीने जे व्हिडिओ फुटेज बघितले
त्याच्यातनं मला हे लक्षात आलं की अंधेरी पश्चिम विधानसभेची ही रॅली होती आणि त्या रॅलीमध्ये हा प्रकार घडलेला असावा. आणि मला कल्पना नाही, हे त्याचं उत्तर तोच माणूस व्यक्ती देऊ शकेल ना, किंवा ज्यांनी व्हिडिओ शूट केलं आहे आणि ज्यांनी त्याला आयडेंटिफाईड केलं आहे की हा व्यक्ती, मला तो व्यक्तीच माहीत नाही कोण आहे ते. ज्यांनी आयडेंटिफाईड केलं त्यांनी ते सांगायला पाहिजे आपल्या सगळ्या लोकांना, मला असं वाटतं. आपण काही चौकशीची मागणी करताय का या संपूर्ण प्रकरणात? अजिबात नाही. मला माझ्या मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचं आहे. त्यांना जे आरोप करायचे ते करून दे. आम्ही 100% प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आम्ही 100% ह्यामध्ये जिंकणार आहोत. म्हणून कुठेतरी बदनामी करून अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करण्याचं काम जे भाजपच्या माध्यमातून केलं जातं आहे त्याचा मी निषेध करतो. आणि माझ्या पक्षाचं, माझ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे त्या कामकाजावरती माझा विश्वास आहे. त्यामुळे मतदार नक्की यावेळेला 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार, पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार या उत्तर पश्चिम जिल्ह्यात निवडून देणार आहे. अमोल, जे अशा पद्धतीनं रॅलीजमध्ये किंवा इतर कुठल्याच्यात हे असे क्रिमिनल्स येतात, याचं नियंत्रण करणं शक्य नाही आहे का? नाही, मला असं वाटतं की बघा की ते कुठल्याही पक्षाला शक्य नाही आहे. कारण शेवटी कसं आहे की हां, तुम्ही रथावरती कोणाला चढवावं कोणाला चढवू नये हा साधारणपणे तुमचा अधिकार असतो. कारण तिथे पदाधिकारीच वरती आले पाहिजेत हे साधारण एक अपेक्षित असतं. पण त्यातूनही कोण माणूस रथावरती चढू शकतो ना. या इलेक्शनच्या काळामध्ये आपण पटकन अनोळखी माणसाला हटकून खाली उतरू शकत नाही. आणि ही तर आम्ही चालत चाललो होतो, तिकडे हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी होती आणि त्या हजारोंच्या संख्येच्या माणसांमध्ये कोण कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे हे आम्हाला आयडेंटिफाईड करताच येत नाही. कुठल्याही पक्षाला शक्य नाही मॅडम ते. अमोल कीर्तीकर, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.